हॅपी बर्थडे बॉस. पण मी माझा वाढदिवस कधी सेलिब्रेट नाही करत माहितीये मला. तिकडे राहत असताना तुझा वाढदिवस कधीच साजरा केला नव्हता. पण मला माझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करायचा आहे. बॉस, तू माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती आहे ना जिचं माझ्या आयुष्यात असणं मी रोज सेलिब्रेट करेल. तुझ्या आयुष्यातले प्रत्येक सोहळे साजरा करण्याचा हक्क आहे माझा. तर बायको, एका नवऱ्याने एवढं सगळं केलंय तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, मी आज माझ्या बॉसचं अजिबात ऐकणार नाहीये. बोला, काही प्रॉब्लेम आहे? आलो, डोळे बंद कर. अरे हा, आलोच. आता उघड. फ्रूट केक. तुझा उपवास आहे ना? माझ्याकडून जेवढं झालं तेवढं मी केलंय. केदार, बॉस, निदान आजच्या दिवशी तरी डोळ्यात पाणी नको. आज तुझा दिवस आहे ना, मग आपण हसत खेळत साजरा करूया. थँक्यू. आजचा दिवस स्पेशल आहे ना, आणखीन स्पेशल करूया. फक्त केदार, माझ्या वाढदिवसाबद्दल घरात कोणाला काही सांगू नकोस प्लीज. पण का? तुला हे सगळं आवडलं नाही का? मला हे सगळं खूप आवडलंय, पण आपल्या घरातलं वातावरण आता तितकं चांगलं नाहीये ना. म्हणजे सगळ्यांची आपल्याबद्दलची मतं पण. बॉस, आता कोणाचाच विचार नको करूस ना. आज तुझा दिवस आहे ना, मग आज तू फक्त स्वतःचा विचार कर प्लीज. ठीक आहे. मग आता फ्रूट केक झाला तर दुधाचं पण काही बनवणार आहेस का? करू शकलो असतो. फ्रूटचं दूध, दुधाचं फ्रूट, असं काही. नाही नाही, असू दे. पण हा केक कट तर नाही करता येणार. त्याची काय गरज आहे? हॅपी बर्थडे बॉस. आपल्या तारिणीचा बर्थडे आहे ना, पार्टी तर झालीच पाहिजे. हो, पार्टी होईल, पण असा आरडाओरडा करून नाही. घरच्यांना घाबरतोयस का? ते काही बोलतील म्हणून भीती वाटते का? अरे बाकीच्या वेळेला ठीक आहे, पण आज तारिणीचा बर्थडे, कशाला कोण काही बोलतंय? काकू, कोणी बोलावं म्हणून नाही. यावेळेस मला थोडं वेगळं करायचंय. किती रोमॅन्टिक आहेस तू केदार. काय वेगळं करणार आहेस? सरप्राईज द्यायचंय. आणि हे सरप्राईज तुम्हाला माहितीये, हे तिला कळू द्यायचं नाहीये. आणि या पार्टी बद्दल सुद्धा. अरे पण तिला कळलंच नाही की तिची सरप्राईज बर्थडे पार्टी आहे. ती तयार होऊन येणार कशी? तिला कळायला हवं. काकू, तिला जर सरप्राईज कळलं तर मग सरप्राईज कसलं ना. स्मार्ट. हा, आणि तुम्ही जर एक्साइट होऊन तिला विश करायला गेलं तर काय होईल? सगळं फसेल. हा, काय फसेल? हे फसेल. हे काय? हे केदार फसेल. केदार का फसेल? केदार फसणार. पावसाळा सुरू आहे ना, भाजी जर नीट बघून घेतली नाही तर कीड वगैरे असते, त्यामुळे केदार असेल. काकू, स्मार्ट आहात तुम्ही. मग काकू कोणाची आहे? हो, हा. आणि सांगितलेलं लक्षात आहे ना? आ? तुम्ही मला सांगितलेलं लक्षात आहे. हा. पण त्याआधी मला काम आहे, तर मी ते काम करून घरी येताना भाजीपाला घेऊन येतो. कौशिकीने किती कामं लावली आहेत त्याच्या मागे. मीटिंग वर मीटिंग, मीटिंग वर मीटिंग. हो, पण काम आहे तर चांगली गोष्ट आहे ना काकू. हो ना, एवढी कामं आहेत की संध्याकाळी सुद्धा वेळ मिळणार नाहीये त्याला. का? 1-2 मीटिंग्स लाईन अप आहेत. इथून ऑफिसला जाणार आहे मी डायरेक्ट. देवा, जरा कठीण गोष्ट मागतोय. चेतना काकूंच्या उत्साहाला जरा आवर घाल प्लीज. काय सांगतेस का? तारिणीचा वाढदिवस?
तारिणीची वाट होय कुठे आहे कुठे ती आता? ती सुनी आजींकडे गेली त्यांना भेटायला. अरे काय ग तू चेतना, मला सांगायचंच नाही आधी. तिला विश सुद्धा करता नाही अहो. यायला. त्या केदारने सुद्धा काही सांगितलं नाही मला. हो. तिला फोनच लावतो, एक मिनिट. अहो ना, अहो भाऊजी, काय जरा थांब तू. अहो फोन, एकच मिनिट. अगं असं का? हॅलो हॅलो, हा बाबा बोला ना. तारिणी, चुकून लागला फोन. अगं चुकून काय? पण मग बाबा आहेत का आता तुमच्या आजूबाजूला? आहेत भाऊजी बाजूला. हा, पण काय झालं ना, मी त्यांचा फोन चार्जिंगला लावत होते तेव्हा चुकून तुला फोन लागला. अगं, लागला नाही मी. पण त्यांना काही बोलायचं नाहीये. कसं काय? अच्छा, बर. हॅलो तारिणी, पोहोचलीस का तू? तुमच्या समोरच निघाले ना मी. इतक्यात कशी पोहोचेन? आम्ही जरा मिठाई घ्यायला थांबलो होतो. तू गेलीस ना की वेळ जातच नाही बघ. एक एक मिनिट तासासारखं वाटतं. काकू, काय होतंय नक्की तुम्हाला? होणार होणार, सगळं छान होणार. काय सगळं होणार? चेतना काकूंना सांगू ना, खरंच चूक केली मी. 100% गोंधळ घालणार. काकू प्लीज फोन ठेवा. संध्याकाळी भेटू, तुम्ही मजा करा तिथे. संध्याकाळी मज्जा करू. चल टाटा, बाय बाय. बरं बरं, ठेवते. हा, बाय. काय बोलत होत्या काही कळलंच नाही. बरं, आपण निघायचं का? उशीर होतो ऑफिसला. हो निघूयात, तुला आज खूप काम आहे ना. चल चल.